नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, धावपळीच्या जिंदगीमध्ये सगळेच लोक आहेत, पण शेतकऱ्यासारखी धावपळ कधीच नसते. मागं खूप पाणी पडला आणि आता मुळात पाणीच झाले 4-5 दिवस झाले पाणीच उघडून गेला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त कामं पुन्हा चाललेले होते, पण आता थोडं रिलॅक्स झालेले कामं. पण आता पुन्हा रिलॅक्स कामं झाल्यानंतर आता पुन्हा आपल्याला धावपळ आहे. पुन्हा गवत ते तण आहे कपाशीमध्ये असेल, प्रत्येक मालामध्ये आता तण उगायला सुरुवात झाली आणि अद्रकीमध्ये तर लवकर चालू झालेले. तर या धावपळीमध्ये आपले बरेच यूट्यूबचे व्हिडिओ यायला उशीर होतो आहे. काही काढून ठेवलेले आहे, काही काढायचे बाकी आहे. आणि आता काय काय घडतं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला दाखवलं अद्रक पेरतीच्या वेळेस आपले ऑलरेडी व्हिडिओ आहे, अद्रक पेरणं झाल्यानंतरचे ऑलरेडी व्हिडिओ आहे, सगळ्याच गोष्टी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल अद्रक पहा, आता अद्रकीमध्ये किती पाणी सोडावं लागतं आहे. हवाच चालू आहे, नुसतं पाणी काहीच नाही. हवाच नुसती हवा चालू आहे. आणि मक्का पण उगलेली आहे आपली. तुम्हाला अजून थोडं दिसणार नाही ती, परंतु तुम्हाला झूम करून दाखवतो. हे पहा, हे दिसतं आहे ते मक्का उगलेले, पण जे जास्त हिरवं दिसतं आहे ती हे उगलेले. हे पहा, मक्का उगायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणलं चला आता थोडे ढोरं सोडले होते आपण, हुंडा बांडा हे सगळे तुम्हाला दिसत असेल. आणि आपलं जंगल तर आता थोडं हिरवं झालं होतं, पण काय झालं याच्यामध्ये मेंढ्या चरायला लागल्या. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी मी, ही जी प्रॉपर्टी आहे ही आता खाजगी आहे, त्यामुळे आपलं याच्यावर काही बोलणं होऊ शकत नाही किंवा आपण कोणाला बोलू शकत नाही. त्यामुळे अशी गोष्ट आहे. परंतु अशा भानगडीमध्ये आपण व्हिडिओ काढणं बंद केले होते, तसं नाही आहे. आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू चालूच राहतात. आता राहिले वॉच टाईमचा आणि पेमेंटचा प्रश्न, तर सध्या नाही मिळाला तरी चालेल, पण भविष्यामध्ये आपले एक जुनी आठवण म्हणून एक कोंडी धन्नोला मध्ये घुसाचा लय मोठा प्रयत्न करते. आता तुम्हाला माहिती आहे धन्नो जनली आहे. सध्या धन्नो किती दूध देते याचे पण व्हिडिओ आपण टाकलेले आहे. तुम्ही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा. आता आपण हे जे दाखवतो तुम्हाला, बेटं लावलेले आहे. काही बेटं शिलकत आहे, काही बेटं वाळत आहे, काही लोक बेटं हे बकऱ्यात खाऊन घेऊन राहिले. पण आता बरंच काही चांगले बेटं आता शिलगायला सुरुवात झालेली आहे. पाहू शकता तुम्ही, गवत पण आपल्या याच्यावर उगलेलं आहे. आता बरंच गवत उगलेलं आहे, बरंच गवत उगलेलं आहे. बरंच गवत हे झालेलं आहे. आणि आता पहा बेटायला किती पाणी पडतं आहे. आणि आजचा दिवस इकडे, उद्या दिवस इकडे, असं चालू आहे. याच्यात काही नवीन बेटं पण आपण लावलेले, ते पण